हॅलो एव्हरीवन, मी सुनीता पराते। आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी। आज आपण बघणार आहोत मुंबई स्ट्रीट स्टाईल चाट रेसिपी। त्यात आपण आंबट गोड चटणी व हिरवी चटणी देखील बघणार आहोत। एकदम साधी सोपी पद्धत आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वात आधी आपण इथे हिरवी चटणी करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, मुठभर पुदिना घेतलेला आहे, त्याच्यानंतर 5-6 हिरवी मिरची देखील घेतलेली आहे, 2 इंच अद्रक घेतलेला आहे कट करून, अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे, थोडं मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ घेतलेलं आहे व थोडं हिंग घेतलेलं आहे। आता यात मी अर्धा लिंबूचा रस पिळून घेत आहे। आपल्या चटणीचा हिरवाच रंग राहण्यासाठी यामध्ये मी 2 ते 3 बर्फाचे तुकडे घातलेले आहे व मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेले आहे। पहा इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। किती छान त्याला कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर आपण आता इथे तिखट आंबट गोड चटणी तयार करायला घेणार आहोत। इथं चिंच, गूळ, तिखट, मीठ, काळं मीठ, जिरे पावडर, थोडं पाणी आणि गरम मसाला घेतलेला आहे। एका कढईमध्ये आपण आता चिंच टाकून घेणार आहोत, 1 वाटी गूळ टाकून घेणार आहोत, त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून घेणार आहोत। हे तिन्ही आपण बॉईल करून घेणार आहोत। चटणी अगदी छान मस्त कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। चिंच पण अगदी मऊ झालेली आहे व गूळ पण पूर्ण विरघळलेला आहे। यामध्ये आपण आता थंड झाल्यावर सगळे मसाले टाकून घेऊया। आपली छान अशी तिखट आंबट गोड चटणी तयार होणार आहे। आता इथे मी कुकरमध्ये रगडा हा बॉईल करून घेतलेला आहे, बघा छान शिजलेला आहे। आता एका पॅन मध्ये काढून त्याला छान स्मॅश करून घ्यायचा आहे। इथे मी स्मॅश करून घेतलेला आहे। छान थोडंसं घट्टसरपणा आल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रकाचे थोडेसे काप घातलेले आहे घालणार आहोत, अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत व काळं नमक, थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। आपला हा रगडा तयार झालेला आहे। आता आपण इथे पॅटीस तयार करायला घेऊ। त्यासाठी मी 5 ते 6 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे व गार झाल्यानंतर हाताने असे क्रश करून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता। आता क्रश झाल्यानंतर आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेता आहे। छान असे स्मॅश करून घ्यायचे। आपण थोडेसे जिरे घालणार आहोत, त्याच्यानंतर हळद घालणार आहोत 1 चमचा, त्यानंतर स्वादानुसार नमक घालणार आहोत, थोडे हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घातलेले आहे व थोडी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणाला थोडं बाइंडिंग येण्यासाठी मी इथे एक अर्धा वाटी पोहे भिजत घातले, आपण मिक्स करून घेणार आहोत। आपले पॅटीस व्यवस्थित असे तयार होतात। आता आपण इथे पॅटीस बनवून घेणार आहोत, छोटे छोटे गोळे करून। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे आपण आता सगळे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत। आता इथे एका पॅन मध्ये मी शॅलो फ्राय करून घेणार आहे पॅटीस। त्यामध्ये आपण तेल टाकूया। पॅन मध्ये तेल टाकून व्यवस्थित पसरवून घेतलेले आहे।
पॅटीस छान फ्राय करून घेतलेला आहे. कलर पण किती सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण आता सर्व करूया. इथे माझा रगडा तयार आहे. हिरवी चटणी, तिखट चटणी आणि पॅटीस देखील तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये थोडा रगडा घालूया, त्यावर 2 पॅटीस घालूया, पुन्हा रगडा घालूया, त्यावर आंबट गोड चटणी